नमस्कार. सुनील कुमार लवटे यांच्या मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. लवटे सरांची मुलाखत आपण घेतोय. समग्र तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. लक्ष्मण शास्त्री जोशी यांचं समग्र वाङ्मय हे प्रकाशित करणार आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ. लवकरच हे सर्व 18 खंड प्रकाशित होणार आहेत. आपण या मुलाखतीच्या पूर्वार्धामध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी होते तरी कोण आणि त्यांचा हा समग्र वाङ्मय प्रकल्प संपादन करत असतानाचे अनुभव आणि त्यातून आकाराला आलेलं आकलन या संदर्भात लवटे सरांची जी मुलाखत घेतली तो या दीर्घ मुलाखतीचा पूर्वार्ध होता. आत्ता आपण या मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये त्या 18 खंडांच्या मध्ये काय आहे याची तर थोडीशी ओळख करून घेणारच आहोत. मात्र त्या निमित्ताने एक ज्ञानाचं भांडार आणि लक्ष्मण शास्त्री जोशी या प्रकांड पंडिताच्या कामाची, विचाराची व्याप्ती आणि त्याची खोली हाही परिचय आपल्याला योग्य प्रकारे होईल असा मला विश्वास आहे. लवटे सर, माझा पहिलाच प्रश्न हा असेल की हे जे 18 खंड आहेत सर्व मिळून 9,500 पेक्षा अधिक पानं आहेत. जवळपास 1150च्या आसपास त्याच्यामध्ये घटक आहेत, युनिट आहेत, म्हणजे लहान मोठे लेख आहेत. तर आपण ह्या 18 खंडांची वर्गवारी तुम्ही केलेलीच आहे, अतिशय सुव्यवस्थित केलेली आहे. टप्प्याटप्प्याने जाऊ. पहिल्यांदा हा पहिला प्रश्न फक्त पहिल्या खंडाबद्दल आहे. पहिल्या खंडांच्या मध्ये लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी विश्वकोशाचे एकूण 15 खंड त्यांच्या कारकिर्दीत तयार झाले. तेव्हा ज्या काही नोंदी स्वतः पण लिहिल्या आणि अनेक अभ्यासकांना नोंदी तर लिहायला सांगितल्याच, पण स्वतः ज्या नोंदी लिहिल्या त्या 150 पेक्षा जास्त नोंदी आहेत. तर त्या तुम्ही या पहिल्या खंडात घेतल्यात आणि त्याला विवेचक अशी एक 70 पानांची प्रस्तावना पण लिहिली. आणि या प्रस्तावनेतून तर्कतीर्थांचं विश्वकोशातलं जे काम आहे हेही खूप छान पद्धतीने अधोरेखित केलं आहे. तर आपल्या ह्या प्रकल्पातल्या या पहिल्या खंडांचे विषय आम्हाला जे कुतूहल आहे तर या नोंदींचं वैशिष्ट्य काय? या नोंदींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं की तर्कतीर्थांनी स्वतः एक नोंदीचं शास्त्र विकसित केलेलं आहे. मगाच्या पूर्वार्धामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की त्यांनी मराठी विश्वकोश परिचय ग्रंथ नावाचा जो ग्रंथ लिहिलेला होता त्या ग्रंथामध्ये त्यांनी विश्वकोशाची रचना कशी असेल याच्याबद्दलचं एक सुतोवाच दीर्घ लेखाच्या आणि प्रस्तावनेच्या रूपात केलेला आहे. आपण ही या खंडाच्या प्रस्तावनेत सर्वसामान्य नागरिकाला किंवा जिज्ञासूला विश्वकोशाची रचनाबंध काय आहे, रचना कार्यपद्धती काय आहे याची विस्ताराने माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर तर्कतीर्थांनी साधारणपणे ज्या 159 नोंदी केलेत त्या नोंदी पाहत असताना याचं मला मोठं आश्चर्य वाटतं की क्षुल्लक विषयांच्याकडून विश्वव्यापक विषयांच्यापर्यंत अनेक ज्ञानविज्ञान शाखांच्या नोंदी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे ईश्वरची नोंद ह्याच्यामध्ये आहे, अंत्येष्ठीची नोंद ह्याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये तुम्हाला भारतीय दर्शनामध्ये गुणसंकल्पना काय आहे हे तुम्हाला वाचायला मिळेल. भारताची जी अष्टदर्शने आहेत त्या जवळजवळ सर्व दर्शनांच्यावर तर्कतीर्थांनी लिहिलेलं आहे. असं सांगितलं जातं की भारतीय दर्शनांच्यामध्ये द्वैतवाद, अद्वैतवाद, विशिष्टाद्वैतवाद, केवलाद्वैतवाद अशी ईश्वर आणि जगत यांच्या संकल्पनेला धरून जे विविध वाद आणि विचार तत्कालीन पंडितांनी आपल्या धर्मग्रंथात मांडले, जवळजवळ सर्व वादांच्यावर तर्कतीर्थांनी लिहिलेलं आहे. हे एकीकडे आणि दुसरीकडे आधुनिक वादांच्या बद्दल पण तर्कतीर्थ लिहितात. विचारांच्याबद्दल तर्कतीर्थांनी अनेक विचारधारांच्यावर लिहिलेलं आहे. व्यक्तींच्याबद्दल
महात्मा गांधींच्याबद्दल आहे, मानवेंद्र रॉय यांच्याबद्दल आहे, मॅकियाव्हेलीबद्दल आहे, सेनापती बापटांच्याबद्दल आहे, तुकारामांच्याबद्दल आहे, महात्मा फुल्यांच्याबद्दल आहे, ज्ञानेश्वराच्याबद्दल आहे. हे जे व्यक्ती वैविध्य आहे तसं विचार वैविध्य आहे आणि ज्ञान वैविध्य पण, म्हणजे ज्ञान शाखांचं वैविध्य पण तर्कतीर्थांच्या या नोंदीमध्ये आहे. या नोंदी वाचत असताना तर्कतीर्थांनी एक स्वतःला आणि खरं म्हणजे सगळ्याच विश्वकोशाला अशी एक शिस्त घालून दिली आहे की तर्कतीर्थांनी विश्वकोशाची मांडणी करत असताना असं सांगितलेलं आहे की एकंदरीतच महाराष्ट्रीय ज्ञान समाजाला वैचारिक शिस्त नाही, ती वैचारिक शिस्त आणण्याचं काम तर्कतीर्थांनी मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून केलेलं आहे. म्हणजे मी मराठी विश्वकोश कार्यालयात हा प्रकल्प सुरू झाल्यावर तिथल्या जुन्या कागदपत्रांच्यामध्ये अत्यंत मान्यवरांनी लिहिलेल्या नोंदी पाहिलेल्या आहेत आणि त्याच्यावर तर्कतीर्थांनी केलेले संस्कारही पाहिलेले आहेत. त्यामुळे माझी अशी धारणा झालेली आहे की ज्ञानाला शिस्त नावाची गोष्ट आवश्यक असते आणि आपण या प्रकल्पामध्ये ती तर्कतीर्थांची ज्ञानशिस्त आणण्याचा कसोशीने प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा पहिला नोंद संग्रह आहे. तर्कतीर्थांनी केलेल्या या 150हून अधिक नोंदी म्हणजे अनेकांचा असा समज होण्याची शक्यता आहे की ह्या अवाचनीय असतील किंवा दुर्बोध असतील, तर भाषेबद्दलचं काय वैशिष्ट्य तुम्हाला जाणवतं? तर्कतीर्थांनी नोंदींची स्वतःला एक शिस्त लावून घेतलेली आहे. ती अशी आहे की प्रारंभीच्या काळात त्या नोंदीचं ते संज्ञापन करतात. म्हणजे उदाहरणार्थ आपण अंत्ययात्रा असं म्हणू, तर अंत्ययात्रा कशाला म्हणतात हे अत्यंत कमी शब्दात आणि सर्वसामान्य माणसाला कळेल हे ते स्पष्ट करतात. त्यानंतर अंत्ययात्रेची परंपरा केव्हापासून आहे, म्हणजे मनुष्य अंत्ययात्रा केव्हा काढायला लागला इथपासून ते वर्तमानात अंत्ययात्रा कशी काढली जाते. म्हणजे एक उदाहरण, हा विस्तार त्या नोंदीमध्ये नाही आहे पण तर्कतीर्थांच्या सबकॉन्शियसमध्ये मात्र हे आहे. पूर्वी अंत्ययात्रा निघायची तर राम नाम सत्य है असा एक घोषा अंत्ययात्रेमध्ये सतत असायचा. पण महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर तो राम नाम सत्य है हा घोषा बंद झाला आणि रघुपती राघव राजाराम हे अंत्ययात्रेमध्ये सुरू झालं. तर्कतीर्थांना काळाचं भान आपल्या नोंदींमध्ये ठेवण्याची एक लकब आणि एक शैली तुम्हाला सगळ्या नोंदींच्यामध्ये दिसेल. त्यामुळे एकीकडे त्या नोंदी त्या विषयाची पार्श्वभूमी सांगतात, इतिहास सांगतात आणि वर्तमानाचं रूप देखील सांगतात, म्हणून त्या सार्वकालिक ठरतात अशी माझी धारणा आहे. भाषेच्याबद्दल म्हणाल तर त्यांची वाक्य अत्यंत सुटसुटीत आहेत. त्यांनी रचनाशास्त्रामध्येच म्हणजे परिचय ग्रंथामध्येच असं लिहिलं आहे की हा कोश एकाच वेळी सर्व विषय संग्राहक कोश आहे. सर्व विषयक संग्राहक कोशाचं वैशिष्ट्य असतं की त्याचे वाचक सर्व थरातले असतात. म्हणजे सर्वसामान्य वाचक पण असतो, अज्ञ पण असतो आणि सुज्ञ पण असतो. तर अज्ञाला पण ते ज्ञान भर देणारं पाहिजे आणि सुज्ञाला प्रगल्भ करणारं पाहिजे, असा एक मेळ घालत सगळ्या नोंदी त्यांनी लिहिलेल्या दिसतात. तर्कतीर्थांच्या या नोंदी 159 आहेत आणि त्या खूप वेगवेगळ्या खंडांच्या मध्ये विखुरलेल्या आहेत. मात्र इथे तुम्ही त्या पहिल्या खंडामध्ये आपल्या या प्रकल्पाच्या पहिल्या खंडामध्ये एकत्रित केल्यात. त्यामुळे कोणाही जिज्ञासू वाचकांना आता ती खूपच एक चांगली सोय झाली आणि एकत्रित केल्या नाही तर आकारविल्ले आपण दिलेले आहेत. म्हणजे ही पण एक विश्वकोशाची किंवा ज्ञानशाखेची शिस्त आहे. आपण शब्दकोश पाहतो की अ आधी असतं किंवा ए आधी असतं आणि झेड शेवट असतं. तर तुम्हाला तुमच्या मनातला शब्द नक्की कोणत्या क्रमाने असेल त्याचं एक भान येतं. म्हणजे अ शेवटी नाही बघायचा आणि क्ष पहिला नाही बघायचा,
हे शास्त्र पण हे विश्वकोश सर्वसामान्यांना देतं. ग्रेट. आता हा झाला पहिला खंड, जो विश्वकोशातल्या नोंदी. तुमचे दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा हे 4 खंड जे आहेत ते भाषणांचे खंड आहेत. बरोबर. आणि लक्ष्मण शास्त्रींनी पहिल्या खंडामध्ये व्यक्ती आणि विचार या संदर्भात केलेली भाषणं आहेत, दुसऱ्या खंडामध्ये धर्माच्या संदर्भात केलेली भाषणं आहेत, तिसऱ्या खंडामध्ये साहित्याच्या संदर्भात केलेली भाषणं आहेत आणि चौथ्या खंडामध्ये संस्कृतीच्या संदर्भात केलेली भाषणं आहेत. ही विभागणी आपण थोडी सोयीनुसार केली. काही भाषणं अगदी दोन्ही तिन्हीचा संगम समन्वय म्हणता येतील अशी आहेत. तर ही 4 खंड म्हणजे तर्कतीर्थांनी केलेली महाराष्ट्रात आणि देशविदेशात केलेल्या भाषणांचं एकत्रीकरण आहे. आता या भाषणांच्या मधून दिसलेले तर्कतीर्थ, कारण काही हजारो भाषणं आहेत, तुम्ही त्याच्यातले काहीशे भाषणं यामध्ये आणलेली आहेत. तर भाषणांच्या मधून दिसणारे तर्कतीर्थ ते आपल्याशी बोलतात, आपल्याशी संवाद करतात, त्यांचा आवाज ऐकू येतो, असा काही फील येतो? नक्की येतो. वि स खांडेकर आणि तर्कतीर्थ हे 2 महाराष्ट्रातले असे सांस्कृतिक वक्ते आहेत की ते बोलताना सर्व थरातील लोकांना आपल्याबरोबर घेऊन जातात. म्हणजे वि स खांडेकरांची तर मी अनेक भाषणं वाचली. हे मी तुम्हाला सांगतो असं म्हणत ते वक्त्याला आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतात. तर्कतीर्थ वक्त्यांना एक जिज्ञासा निर्माण करतात आणि आपल्यामध्ये सामावून घेतात. तर्कतीर्थांचं कुठलंच भाषण हे तशा अर्थाने सामान्य भाषण होत नाही. म्हणजे ज्याला आपण प्रेषितांची प्रवचने म्हणतो अशा स्वरूपाचं वाचन आहे. म्हणजे अनेक लोकांनी तर्कतीर्थांच्या भाषणाबद्दल असं लिहिलं आहे की तर्कतीर्थांची कितीही भाषणं ऐकली तरी तुमची ज्ञानपिपासा संपत नाही. प्रत्येक म्हणजे एकाच विषयावरची अनेक भाषणं जेव्हा तर्कतीर्थ देतात त्यातलं प्रत्येक भाषण हे स्वतंत्र भाषण असतं. पहिल्या भाषणाचा प्रभाव दुसऱ्या भाषणावर नाही. अशी एक सर्व विषय आकलनाची प्रचंड शक्ती तर्कतीर्थांना जी होती ती त्यांनी स्वतःच्या वाचनातून विकसित केली होती. तर्कतीर्थ पूर्वेकरचं म्हणजे ज्याला आपण प्राच्यविद्या म्हणतो, प्राच्यविद्या पंडित जितके होते तितके आंग्लविद्या पंडित पण होते. म्हणजे आंग्ल युगातील सर्व ज्ञानविज्ञान शाखा आणि वादांचा अभ्यास तर्कतीर्थांना होता. त्यामुळे केवळ भारतविद्येचं विवेचन त्यांच्या भाषणांच्यामध्ये कधी येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं की तर्कतीर्थ प्राचीन बोलू दे आधुनिक बोलू दे समकालाबद्दल समीक्षा केल्याशिवाय त्यांचं एकही भाषण असणार नाही. ते असं मानायचे की तुम्ही वर्तमानात जेव्हा एखादी जुनी गोष्ट सांगता त्याचा रेलेव्हन्स वर्तमानाशी जोडल्याशिवाय त्याला अर्थ राहत नाही. नाहीतर मग कीर्तन होतं ते. तर कीर्तन न होता ते प्रवचन झालं पाहिजे आणि प्रवचन हे प्रबोधक असलं पाहिजे आणि प्रबोधनातून ऐकणारा श्रोतृ समाज प्रगल्भ झाला पाहिजे अशी एक मांडणी करत तर्कतीर्थ भाषण द्यायचे. त्यामुळे तर्कतीर्थांनी आपल्या आयुष्यात जवळजवळ 2,000 भाषणं केल्याची नोंद माझ्याकडे आहे. त्यातली आपण अवघी 200 नोंदी म्हणजे भाषणं आपण देऊ शकलो. हे भाषण संग्रह करताना मी एक स्वतःलाच शिस्त अशी लावून घेतली आहे की ज्याच्या पूर्ण लिखित संहिता आहेत तीच भाषणं आपण दिलेली आहेत. ज्याची वृत्त आहेत पण संक्षेपाने आहेत अशी भाषणं आपण घेतलेली नाहीत. खरं म्हणजे त्याचा एक स्वतंत्र संग्रह अशासाठी पाहिजे की मला या गोष्टीचं मोठं आश्चर्य वाटतं की तर्कतीर्थ पानाच्या टपरीच्या उद्घाटनाला पण जातात आणि तिथे पान सुपारीवर बोलतात आणि प्राच्यविद्येमध्ये जातात आणि तिथे ते जगातील प्राच्यविद्या काय आहे म्हणजे नुसतं संस्कृतबद्दल बोलत नाही, स्पॅनिशमध्ये काय आहे, ग्रीकमध्ये काय आहे, मिथकवर बोलतात तर ग्रीक मिथक काय आणि भारतीय मिथक काय त्याची तुलना ते करून सांगतात. ही जी भाषणांची त्यांची शक्ती आहे त्यामुळे त्यांचं प्रत्येक भाषण हे श्रवणीय आणि विचारणीय व्हायचं. आपण जे 4 खंड केलेले आहेत त्यातला पहिला खंड विचार आणि तात्विक म्हणजे तत्त्वज्ञानाचा आहे. त्यात पण आणखीन आपण 2 भाग केलेले आहेत की स्वातंत्र्यपूर्व काळातील भाषणं आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भाषण. असं विभाजन का केलं
तर स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यांचं आकलन आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आकलन ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचं अंतर दिसेल. स्वातंत्र्यपूर्व काळातील भाषणांच्यामध्ये सनातनी विचारांचं द्वंद्व त्यांच्या मनामध्ये दिसतं. पण स्वातंत्र्योत्तर काळामधली भाषणं ही सगळी रेनासन्स म्हणजे पुनरुज्जीवन फ्रान्समध्ये झालं त्याच्या सावलीतली सगळी भाषणं दिसतात. त्यामुळे त्या भाषणांना एक विश्वव्यापकता आलेली दिसते. त्यांची धर्मावरची जी भाषणं आहेत, विशेषतः हिंदू धर्म समीक्षा, सर्वधर्म समीक्षा, शीख पंथ आणि इतिहास आणि अशी छोटी छोटी पण भाषणं धर्मावरची आहेत. ती बघताना तुमच्या असं लक्षात येईल की हिंदू धर्माची मार्क्सवादातून समीक्षा, सर्वधर्म समीक्षेमध्ये सर्व धर्मांचा तुलनात्मक अभ्यास, शीख धर्म हा धर्म नाही पंथ आहे अशी ते मांडणी करतात. आणि कोणतीही मांडणी करताना पुराव्यानिशी मांडणं, सप्रमाण विवेचन करणं हा त्यांच्या भाषणांचा एक परिपाठ आपल्याला दिसेल. जी साहित्यविषयक भाषणं आहेत त्या साहित्यविषयक भाषणांच्यामध्ये ती सर्व मोर ऑर लेस भाषणं ही साहित्य संमेलनातली भाषणं आहेत. ती वाचत असताना आपल्या असं लक्षात येईल की साहित्य म्हणजे केवळ ललित नाही, ललितेतर साहित्याला एक वेगळं परिमाण आहे आणि त्याची समाजाला मोठी गरज आहे. वैचारिक संपन्नतेशिवाय समाज प्रगल्भ होत नाही अशी एक धारणा घेऊन ते लिहितात. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन की तर्कतीर्थ 1937 साली जेव्हा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले तेव्हा काही लोकांनी असा प्रश्न विचारला की त्यांनी कादंबरी कुठे लिहिली आहे, त्यांनी कथा कुठे लिहिलेत, त्यांनी कविता कुठे लिहिलेत. तर त्याला त्यांचे एक मित्र होते त्यावेळी प्राध्यापक गोवर्धन पारिख, त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं आहे की अशा प्रश्न विचारणाऱ्या लोकांनी हा गैरसमज दूर करून घ्यावा की ललित म्हणजे साहित्य नव्हे, खरं तर साहित्याची वरची परी कशात प्रतिबिंबित असते तर ती वैचारिकात आहे. आणि म्हणून तर्कतीर्थांनी त्या काळामध्ये नवभारतसारखं मासिक चालवलं होतं. नवभारत मासिकाचं वैशिष्ट्यच असं होतं की तर्कतीर्थांच्या पूर्वी त्याच्यामध्ये कथा कविता यायच्या, पण तर्कतीर्थांनी घेतल्यानंतर त्यांनी साधनेसारखं आणि परिवर्तनाच्या वाटसरूसारखं त्याचं पूर्ण स्वरूप वैचारिक केलं. तर वैचारिक विचार व्यवहाराची बांधिलकी हे तर्कतीर्थांच्या सर्व साहित्य व्यवहाराचं एक सूत्र होतं असं मला त्यांची भाषणं वाचताना लक्षात येतं. त्यांची ही भाषणं आता तुम्ही उल्लेख केला तसं पानटपरीच्या उद्घाटनाला पण आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या परिषदांच्या मध्येही आहेत, साहित्य संमेलनामधली पण आहेत आणि धर्म परिषदांच्या मधलीही आहेत. तर ही सगळी विविधता आणि त्यातली काही भाषणं अतिशय लहान म्हणजे 2, 3, 4 परिच्छेदाची आणि काही भाषणं अगदी पानांची 55-60 पानाची भाषणं, 55 ते 60 पानांची, इतकी त्याच्यामधली विविधता आहे. आता अशाच प्रकारची विविधता तुमच्या 6व्या खंडामध्ये आहे आणि तो 6वा खंड म्हणजे त्यांच्या घेतलेल्या मुलाखती. वेगवेगळ्या निमित्ताने वर्तमानपत्रातल्या असतील, टीव्हीवरच्या असतील किंवा व्यक्तींच्यावरचे पण आहे. तर मग आता ह्या भाषणांच्याकडून आपण मुलाखत खंडाकडे जर आलो, 6व्या खंडाकडे, तर या मुलाखतीमधली विविधता आणि त्याचं वैशिष्ट्य. मुलाखतींचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं जर एका शब्दात वर्णन करायचं झालं तर त्यांच्या मुलाखती काय आहेत तर समकालीन प्रश्नांवरचं भाष्य असं त्या मुलाखतींचं स्वरूप आहे. तर्कतीर्थ स्वतःला काळाला तोडून कधीच जगले नाहीत. मला नेहमी असं वाटतं की ज्यांना आपण सोशल लीडर म्हणतो किंवा थॉट लीडर म्हणतो, थॉट प्रोसेसर म्हणतो किंवा समाजाचे वैचारिक शिलेदार म्हणतो, अशा सर्व लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे की आपल्याला आपली मतं व्यक्त करत असताना समाजातील सर्व प्रश्नांवर भाष्य करता आलं पाहिजे. लोक असं म्हणतील की कोणच सर्वज्ञानी असत नाही, पण सर्वज्ञानी नसला तरी तो सर्वस्पर्शी असू शकतो याचं भान तर्कतीर्थांच्या मुलाखती देतात. आणि त्यांच्या मुलाखती अनेकदा वादग्रस्त ठरलेल्या आहेत. म्हणजे विशेषतः मंडल आयोगाबद्दलची त्यांची मुलाखत
ही इतकी वादग्रस्त झाली होती, सकाळमध्ये आलेली मुलाखत, सकाळमध्ये आलेली, की आपण साधनेमध्ये बसलेलो आहोत तर नरेंद्र दाभोळकरांनी त्यांची प्रेतयात्रा काढलेली होती वाईमध्ये. म्हणजे आगरकरांच्या नंतर जिवंतपणी बहुधा तर्कतीर्थांचीच प्रेतयात्रा निघालेली असावी. तर्कतीर्थांवर, त्यांच्या वादवक्तव्यांवर कितीदा तरी त्यांच्या नेटिव्ह गावामध्ये वाईमध्ये अनेक महिने बहिष्काराचं शस्त्र उपसण्यात आलं होतं. कशाचीही पर्वा न करता आपल्या विचार विवेकाशी बांधील राहून प्रसंगी एकांतवास सहन करून तर्कतीर्थांनी आपलं वैचारिक स्वातंत्र्य जपलेलं आहे. वैचारिक स्वातंत्र्याचं व्यवच्छेदक उदाहरण म्हणजे त्यांच्या मुलाखती. त्यांचे मुलाखती खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि वेगवेगळे निमित्त आहेत. पण प्रश्न विचारणारा आणि उत्तरं देणारे या दोन्हीमध्ये विशेषतः मुलाखतीची उत्तरं देताना त्यांची एक वैशिष्ट्य, उदाहरणार्थ सेन्स ऑफ ह्युमर त्यामध्ये किती आहे, एक तत्परता किंवा हजरजबाबीपणा, अशी काही वैशिष्ट्य मुलाखतीतून जाणवतं. म्हणजे आहे ना, आपण ज्याला अलीकडच्या काळात तुम्ही जर टी व्हीवर पाहत असाल तर आपल्याकडे कॉफी बाय करण अशी एक मुलाखत आपण टी व्हीवर पाहतो आणि त्याच्यामध्ये एक रॅपिड फायर नावाचा एक सेन्स असतो. तुम्हाला काही मुलाखती रॅपिड फायर पण असलेल्या दिसतील. म्हणजे अगदी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वस्तुनिष्ठ उत्तर. देव मानता का? नाही. इतकं स्वच्छ विचारांचं अधिष्ठान तर्कतीर्थांनी आपल्या मुलाखतीतून स्पष्ट केलेलं आहे. आणि आपली उत्तरं देताना कुणाचाही मुलाहिजा न ठेवता उत्तर देण्याचं, ज्याला आपण करेज ऑफ कन्व्हिक्शन म्हणतो. मला असं वाटतं की ज्ञानी माणसाची लिटमस टेस्ट काय, तर आपल्या विचाराशी प्रामाणिक राहणं. परवा परिणाम याची विचार न करता ते मुलाखती देत राहिले. त्यामुळे त्यांच्या मुलाखती वाचल्या आणि सोडल्या महाराष्ट्राने असं कधी झालं नाही. ऑन दी कॉन्ट्ररी त्यांच्या मुलाखतींच्या प्रतिमुलाखती आलेल्या आहेत, त्यांच्या मुलाखतींवर वादविवाद झालेले आहेत. म्हणजे अगदी साधी गोष्ट सांगतो की तर्कतीर्थांनी विश्वकोशाचा पहिला परिचय ग्रंथ प्रकाशित केला. विश्वकोशाचा खंड नव्हे, नुसता परिचय ग्रंथ. परिचय ग्रंथावर महाराष्ट्रामध्ये 3 महिने वादविवाद चालले होते. तर्कतीर्थ इतके लिबरल होते की त्यांनी टीका करणाऱ्यांच्या टीका पण छापलेत आणि आपली उत्तरं पण छापलीत. एक तर मुलाखत त्यांनी केसरीमध्ये खुलासे वजा उत्तर देणारी पाठवली. ती केसरीने ती संक्षिप्त करून छापली. तर्कतीर्थांनी नवभारतमध्ये मूळ परत छापली आणि खाली लिहिलं की यातील अंडरलाईन केलेल्या ओळी संपादकांनी गाळलेल्या होत्या. हे जे आहे म्हणजे विचाराबद्दलची प्रतिबद्धता ही तर्कतीर्थांनी आपल्या सगळ्या ज्ञानव्यवहारामध्ये जपलेली आहे. म्हणून त्या मुलाखतींचं असाधारण महत्त्व आहे. आणि वर्तमानात तर मी असं पाहतो ना, अलीकडच्या मुलाखती फार गुळूमुळू, म्हणजे राजकीय असू दे, सामाजिक असू दे, साहित्यिक असू दे, राजकीय पक्षांच्या असू देत. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपलं विचार वैशिष्ट्य स्वीकारून समाजासाठी कन्फ्रंटेशन करण्याचं धारिष्ट्य पण दाखवलं पाहिजे. जोपर्यंत आपण विचाराबद्दल प्रतिबद्ध असत नाही तोपर्यंत समाजामध्ये परिवर्तन येणार नाही. या समग्र वाङ्मय प्रकल्पामधले पुढचे 3 खंड, खंड क्रमांक 7, 8 आणि 9 हे लेखसंग्रह आहेत आणि त्याचंही विभाजन तुम्ही 3 प्रकारामध्ये केलेलं आहे. पहिला जो भाग आहे तो राजकीय आणि तात्विक, त्यानंतर तुम्ही घेतलं आहे सांस्कृतिक, आणि तिसरा जो आहे तो संकीर्ण या प्रकारातल्या. आता हे सगळे लेख जे आहेत ते मध्ये पण परत विविधता आहे, विषयाची आहे, मांडणीची आहे, आशयाची तर आहेच, आणि अर्थातच खूप लहानपासून मोठ्यापर्यंत. तर या 3 खंडामधून त्यांच्या लेखांची व्याप्ती आणि अगोदरचं आपण जे बोललो नोंदी, भाषणं आणि मुलाखती, या तिन्हींच्या पेक्षा स्वतः लिहिलेलं हे जे लेखन आहे, लेखसंग्रह, याचं काय तुम्हाला सांगतो? याचं वैशिष्ट्य असं आहे की तर्कतीर्थांनी जे लेख लिहिले
त्याच्यामध्ये तात्विक लेख आहेत, सांस्कृतिक लेख आहेत, ऐतिहासिक लेख आहेत, व्यक्तिलेख आहेत. म्हणजे आपण केव्हा तरी असं समजून घेतलं पाहिजे की एक माणूस समाजाबद्दल किती व्यापक आणि उदार असू शकतो. या लेखांच्यामध्ये व्यक्तिलेख 50 असे आहेत की 50 व्यक्तींवर लिहिणं. मला असं सांगा की 50 व्यक्ती काय त्यांच्या विचाराच्या नव्हत्या, त्यांच्या ओळखीच्या नव्हत्या. अशा सगळ्यांच्याबद्दल समभावाने लिहिणं म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेबांच्याबद्दलही लिहिलं आहे आणि मारोतराव कन्नमवारांच्याबद्दल पण लिहिलं आहे, अत्र्यांच्याबद्दल लिहिलं आहे, पु ल देशपांडेंच्याबद्दल लिहिलं आहे आणि सेनापती बापटांच्याबद्दल पण लिहिलं आहे, अरबिंदोंच्याबद्दल लिहिलं आहे, मानवेंद्र रॉयांच्याबद्दल लिहिलं आहे. म्हणजे वैचारिक आणि व्यक्तीचं सोहळं न पाळता सर्वांना आपलं मानणं आणि त्यांच्याबद्दल समभावाने लिहिणं ही माझ्या दृष्टीने वैचारिक उदारतेची एक लिटमस टेस्ट आहे. त्याच्यावर तर्कतीर्थ लेखांच्यामध्ये आपल्याला पुरून उरतात. त्यांचे जे लेख आहेत, तर्कतीर्थांनी आत्मकथा लिहिली नाही आणि चरित्राबद्दल पण ते थोडे स्वतःला आरक्षित समजायचे. पण त्यांनी वेळोवेळी स्वतःबद्दलचे आत्मपर असे 15 लेख लिहिलेत. खरं म्हणजे त्याचं संपादन केलं तर ते त्यांचं आत्मचरित्रच ठरेल. म्हणजे माझं वेद वाचन, मी रॉयवादी का झालो, पत्नी वारल्यानंतर त्यांनी सत्यवतीबाईंच्याबद्दल जे लिहिलेलं आहे. मला महाराष्ट्रातले 2 असे वैचारिक पुरुष दिसतात की ज्यांनी आपल्या पत्नीबद्दल अत्यंत उदारपणे पण वस्तुनिष्ठपणे लिहिलं. एक आहेत नरहर कुरुंदकर आणि दुसरे आहेत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी असं लिहिलं आणि खरं म्हणजे नरहर कुरुंदकरांनी पण त्या काळच्या समाजामध्ये पत्नीबद्दलची एक अनास्था होती. पत्नी गेल्यानंतर आणि खरं म्हणजे पत्नीचं महत्त्व कळाल्यानंतर, मी उपरती म्हणणार नाही पण अंतर्मुखता आल्यानंतर पत्नीबद्दलची जे लिहिलेलं आहे ते वर्तमानातील सगळ्या लोकांनी वाचलं पाहिजे. अशासाठी की आपल्या पत्नीकडे आपण गृहीत धरून जे पाहतो ते गृहीत धरून न पाहताना पत्नीला मित्र, सहकारी, सहयोगिनी आणि प्रतिष्ठित जीवनसाथी म्हणून मानण्याचा एक वस्तुपाठ तर्कतीर्थांनी आपल्या या लेखांमधून दिलेला आहे. याच लेखाचा एक आणखीन खरं म्हणजे उत्तरार्ध आहे जो नंतरच्या स्मृती आणि गौरव लेखामध्ये आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की व्यक्ती स्वतःबद्दल लिहितो आणि त्या व्यक्तीबद्दल इतर लोक काय लिहितात हे जेव्हा ताडून पाहतो तेव्हा जर विसंगतीचं अंतर कमी असेल तर तो मनुष्य पारदर्शी समजावा. या कसोटीवर तर्कतीर्थ पारदर्शी होते असं मला वाटतं. म्हणजे त्यांच्या मुलांनी लिहिलं आहे, सुनेनं लिहिलं आहे, नातीनं लिहिलं आहे आणि मित्रांनी लिहिलं आहे, सहकाऱ्यांनी लिहिलं आहे. ते तर्कतीर्थ आणि तर्कतीर्थांनी स्वतःबद्दल सांगितलेलं ह्याच्यामध्ये फार अंतर कमी दिसेल. तर्कतीर्थांनी अनेक भाषांतरं केलेली आहेत. तर्कतीर्थांनी प्रवासवर्णनं लिहिलीत. पण प्रवासवर्णन म्हणजे मी आयफेल टॉवरवरून पॅरिस कसा बघितला हे लिहिलेलं नाही, पण पॅरिसची संस्कृती मला कशी दिसली हे त्यांनी लिहिलं आहे. रशियामध्ये धर्मपरिषदेला गेले तर रशियातलं शिक्षण कसं, म्हणजे त्यांना असं विचारण्यात आलं होतं रशियामध्ये की तुम्हाला हॉटेलमध्ये राहणं आवडेल का हॉस्टेलमध्ये. ते म्हणले हॉस्टेलमध्ये. आणि हॉस्टेलमध्ये गेल्यावर ते असं म्हटले की मला मुलं आणि मुली दोघांच्या हॉस्टेलमध्ये जायची परवानगी द्यावी. त्या काळामध्ये मुलामुलींची हॉस्टेल स्वतंत्र होती. तर्कतीर्थांनी सांगितल्यानंतर रशियानी हॉस्टेलमधल्या भिंती काढल्या आणि कॉमन ॲक्सेस मुलामुलींना दिला. मला वाटतं एक माणूस छोट्या छोट्या गोष्टी करून क्रांती कसा करू शकतो याचा वस्तुपाठ म्हणून पण तर्कतीर्थांच्याकडे बघितलं पाहिजे. तर्कतीर्थांच्या ज्ञान मांडणीला झागोर्सच्या परिषदेमध्ये स्टँडिंग ओवेशन मिळतं की ज्याच्यामध्ये रशियामध्ये सर्व धर्म
शास्त्रपंडित आलेले असतात आणि हे आपल्या हिंदू धर्मशास्त्राची लिगसी सांगतात. ती लिगसी ऐकून युरोपियन लोकांना, रशियन लोकांना, आशियन लोकांना असं वाटतं की अरे भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे भारताचा धर्म हा तत्त्वज्ञानावर उभा आहे. म्हणजे त्याचं छोटं उदाहरण सांगतो की बुद्ध हा आपण जगाला दिलेला आहे, पण आपण बुद्ध सोडून दिलेला आहे. म्हणजे मलाच एक उदाहरण असं आठवतं की मी जपानमध्ये गेलो होतो भारतीय शिष्टमंडळातून आणि तिथल्या किंकाकुजी नावाच्या एका जगातल्या मोठ्या बुद्धशिल्पामध्ये मी गेलो होतो. सगळे जगातले प्रतिनिधी माझ्याबरोबर होते. तो जो भिक्खू होता तिथला पंडित माझ्या शेजारी होता, त्यानं मला सहज प्रश्न विचारला, यू आर फ्रॉम? मी म्हटलं इंडो. तो म्हटला कम विथ मी. आणि त्यानं मला गुपचूप एवढ्या सगळ्या लोकात नेलं आणि त्या काष्ठशिल्पाला परिक्रमा करणारा एक असं मार्ग आहे पुतळ्याच्या भोवती फिरणारा. त्याच्यावर 2च लोक आजपर्यंत फिरलेले होते, एक जपानचा राजा आणि हा भिक्खू. तिसरा मी होतो. मी त्यांना असं विचारलं की हा सन्मान तुम्ही मला का दिला? त्याचं उत्तर फार महत्त्वाचं आहे. यू हॅव गिवन बुद्धा टू अस. यू हॅव गिवन बुद्धा टू अस. आपण हे केव्हा तरी समजून घेतलं पाहिजे की भारताचं सर्व वैभव म्हणजे लोक वेद म्हणजे कालबाह्य असं जे नाकं मुरडून आपल्या प्राचीन वाङ्मयाकडे बघतात, त्याच्याकडे पण आपण नव्या शास्त्रांनी, नव्या विचारांनी बघितलं पाहिजे. हे सगळं आकलन तर्कतीर्थांचे लेख देतात. खंड क्रमांक 10 आणि 11 हे दोनही पुस्तकांशी संबंधित आहेत. खंड 10 मध्ये तर्कतीर्थांनी वेगवेगळ्या लोकांच्या पुस्तकांना लिहिलेल्या प्रस्तावना आहेत. होय. आणि खंड क्रमांक 11 मध्ये वेगवेगळ्या पुस्तकांचे लहान मोठे परिचय किंवा परीक्षण आहेत. तर प्रस्तावना लिहितानाचे तर्कतीर्थ आणि परिचय करून देतानाचे तर्कतीर्थ, ह्या दोन्हीमध्ये तुम्हाला काहीतरी साम्य आणि फरक जाणवला असेल. मोठा फरक तर्कतीर्थांनी आपल्या जीवनामध्ये पाळला. त्यांचे सहकारी, सहयोगी, सन्मित्र असं सांगतात की तर्कतीर्थ 2 गोष्टींना कधी नकार द्यायचे नाहीत. एक भाषणाचं निमंत्रण आलं तर कधी नाही म्हणायचे नाहीत. प्रस्तावना कोण लिहायला मागितलं तर कधी नाही म्हणायचे नाहीत. अलीकडे एक थोरा मोठ्यांना प्रस्तावना लिहा म्हटल्यानंतर लोकांचे मी संवाद ऐकतो. मी व्यापात आहे, मला जमत नाही, 3 महिने लागतील, वर्ष लागेल. तर्कतीर्थांनी अशा सबबी कधीच सांगितल्या नाहीत. आणि रोजची नैमित्तिक कामं करत त्यांनी किती प्रस्तावना लिहाव्यात. म्हणजे एका साहित्य संस्कृती मंडळाच्या 250 पुस्तकांच्या प्रस्तावना आहेत. जवळजवळ तितक्याच प्रस्तावना अन्य लोकांच्या पुस्तकांना त्यांनी लिहिलेल्या आहेत. सगळ्याच काही मी मिळवू शकलो नाही, पण मॅक्सिमम आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पुस्तक परीक्षणाच्या बाबतीत मात्र ते चूजी होते. ते असं म्हणायचे की समीक्षा माणसांनी तेव्हाच लिहावी जेव्हा ते पुस्तक तुम्हाला हृदयस्पर्शी वाटतं. म्हणजे तृणपर्णे नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये विटमनचं एक वाक्य आहे, विच इज द बुक हू टचेस द हार्ट. हृदयस्पर्शी पुस्तक म्हणजे पुस्तक. ही कसोटी पाळून तर्कतीर्थांनी अवघ्या म्हणजे मला मिळालेल्या 30 पुस्तक परीक्षण आहेत किंवा समीक्षा आहेत. त्या समीक्षांमध्ये देखील तुम्हाला असं दिसेल की ज्याला आपण मराठीचं अभिजात साहित्य म्हणू, अशा अभिजात साहित्याचीच त्यांनी समीक्षा केलेली आहे. बाकी सर्वसाधारणपणे जी पुस्तकं प्रकाशित होतात त्यांना त्यांनी हात लावलेले नाही. एक थोडं असं दिसतं मला की त्यांची वाचनाची जी बैठक होती ती बैठक अत्यंत विचारपूर्वक आणि समाधिस्थ असायची. त्याचं एक मी छोटं उदाहरण तुम्हाला सांगतो की त्यांच्या कन्येचं लग्न होतं. मांडवात कन्यादान झालं आणि तर्कतीर्थ आतल्या वधूच्या खोलीमध्ये येऊन लिहित बसलेले आहेत. त्यांचे सेक्रेटरी येतात,
हे जरा अतिच झालं असं वाटत नाही का तुम्हाला? तर ते म्हणतात अति झाल्यामुळेच मी काहीतरी करू शकलो. आणि म्हटलं आता कन्यादान झालंय, बापाचं काम उरलं, काय उरलं, आता माझा कार्यभाग संपलेला आहे, आता पंक्ती तुम्ही वाढा, माझी पंगत सुरू आहे. तर आपली पंगत काय आहे ही माणसाला कळाली पाहिजे, ती बऱ्याचदा कळत नाही. ती तर्कतीर्थांनी या दोन्हीमध्ये एकीकडे सर्वसामान्यांचा आदर आणि दुसरीकडे अभिजाततेचा गौरव, ह्या दोन्ही गोष्टी या दोन खंडांच्या मध्ये दिसतात. तुमचा यानंतरचा 12वा खंड जो आहे तो सर्वसामान्य तर सोडाच, परंतु मराठीतल्या चांगल्या चांगल्या वाचकांनाही जरा डोक्यावरून जाणारा वाटेल. कारण हा 12व्या खंडामध्ये संस्कृत आणि मराठी या दोन्हीतलेही प्रबंध आहेत आणि चरित्र आहेत. मात्र ती चरित्र रूढ अर्थाने लोकांना जी माहीत असतात तशी नाही आहेत. तर ह्या अवघड खंडाबद्दल का होईना, भले लोक वाचणार नसतील, बाकीचं सगळं सोपं असूनही, तरी त्याच्याबद्दल लोकांचं कुतूहल शमेल आणि तरी तुम्हाला वेगळे पण त्याचं काय जाणवलं? एक तुम्हाला असं दिसेल की तर्कतीर्थांनी जे संस्कृत प्रबंध लिहिले त्याचं एका प्रबंधाचं नाव आहे अस्पृश्यता मीमांसा, ज्याचा आपण पूर्वाख्यानामध्ये उल्लेख केला. दुसरा आहे त्यांचा सर्वधर्म समीक्षा आणि शुद्धी सर्वस्वम. शुद्धी सर्वस्वममध्ये पण मी सांगितलं की प्रायश्चित विधान आहे. हे शुद्धी सर्वस्वम नावाचं जे संस्कृत प्रबंध आहे, या प्रबंधामध्ये तर्कतीर्थांनी धर्माला लिबरल करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला माहीत आहे की पूर्वी आपल्याकडे कर्मकांड होती, कर्मफल होतं, पुनर्जन्माची धारणा होती, रूढी होत्या, रीती होत्या. यांचं एक वर्तमानकालीन आकलन तर्कतीर्थांना होतं. ते असं म्हणायचे की ठीक आहे, आपण परंपरेच्या आधाराने कुणाला पतित मानतो, कुणाला पापी मानतो, पण ज्यांना पापी मानलं आहे किंवा पतित मानलं आहे त्यांना मुख्य प्रवाहात समाजात घेण्याचं विधान धर्मशास्त्रांनी दिले, ते म्हणजे प्रायश्चित. पण ते प्रायश्चित रोगापेक्षा इलाज भयंकर अशा स्वरूपाचं आहे. तर ते सुसह्य कसं होईल, आणि नुसतं सुसह्य नाही, ते कालसंगत कसं होईल असं पण आपण पाहिलं पाहिजे. ते असं म्हणले की एकतर पतित मनुष्य बहिष्कृत असतो, तो समाजाच्या रोजच्या उठा बसायला, म्हणजे विधवेला कुंकू लावायचं नाही, एवढ्या छोट्या गोष्टींनी त्या विधवेच्या मनावर उठणारे ओरखडे, ते जर तुम्हाला कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या परंपरा आणि प्रायश्चितही लिबरल केली पाहिजेत. तुम्ही आजन्म प्रायश्चित सांगता म्हणजे तो आजन्म पतितच राहणार. तुम्ही आजन्माच्या ऐवजी वर्षावर या, 2 वर्षावर या, दिवसावर या, तर पतितता संपेल. पतितता संपवणं हा जर प्रायश्चिताचा उद्देश असेल तर प्रायश्चितही संक्षिप्त असली पाहिजे. शुद्धी सर्वस्वमवर लिहिलं आहे. त्यांनी मराठीमध्ये आणखीन 2 प्रबंध लिहिलेले आहेत. एक आहे जडवाद, अर्थात अनिश्वरवाद. आता पहा की आनंद मीमांसा आणि जडवाद हे 2 प्रबंध त्यांनी 28-30च्या दरम्यान लिहिलेले आहेत. त्यामध्ये आनंद मीमांसा नावाचा जो प्रबंध आहे तो प्रबंध भारतीय दर्शनाला छेद देणार आहे. तुम्ही सर्वांनी असं पाहिलं असेल की भारतीय दर्शन त्याचं वर्णन समीक्षक दुःख दर्शन असं करतात. म्हणजे अगदी बौद्ध दर्शन तुम्ही घ्या, जैन दर्शन घ्या, अष्टदर्शनं घ्या, सांख्य घ्या वगैरे, सगळ्या दर्शनांच्यामध्ये म्हणजे मोक्ष आहे, दुःख आहे आणि दुःखातून मोक्षाकडे असा सगळा प्रवास आहे. तर्कतीर्थांनी आनंद मीमांसामध्ये असं सांगितलं आहे की दुःख कवटाळून मोक्षाची साधना करण्यापेक्षा आनंद कवटाळून जीवन साधना करा, तुमचं जीवन अधिक समृद्ध होईल. आणि म्हटले कुणी बघितलं आहे स्वर्ग आणि नरक, वर्तमानात जगा आणि आनंदी जगा. याचा अर्थ चंगळवादी व्हा असं तर्कतीर्थ अजिबात सांगत नाही. आनंदाला पण एक सौजन्य आणि सौंदर्य असलं पाहिजे याचं सुंदर विवेचन आनंद मीमांसामध्ये. ज्यांना कुणाला वर्तमानात हरवलेला आनंद मिळवायचा असेल त्यांनी आनंद मीमांसा वाचावी. नंतर ज्यांना कुणाला ईश्वर आहे का नाही हे समजून घ्यायचं आहे त्यांनी सप्रमाण या प्रबंधातून घ्यावं. हे प्रबंधाचं जसं आहे तसं चरित्रांचं आहे. तर्कतीर्थ हे कुणावरही चरित्र लिहित नाहीत असं दिसतं. त्यांनी खरं म्हणजे
दोघांचीच चरित्र लिहिलेली दिसतात. त्यातले एक आहे त्यांचे गुरुजी केवलानंद सरस्वती, त्यांचं संस्कृतमध्ये पण चरित्र आहे आणि मराठीमध्ये पण आहे, संक्षिप्त चरित्र आहे. पण त्याचा पण उद्देश माझे गुरुजी कसे पुरोगामी होते हे सांगण्यासाठी लिहिलेलं चरित्र आहे. त्यामध्ये गुरुभक्ती, अंधभक्ती, गुरुनिष्ठा वगैरे असं अजिबात तुम्हाला दिसणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं चरित्र महात्मा फुल्यांचं आहे. म्हणजे त्यांनी 1947 साली ज्योती निबंध नावाचा निबंध लिहिलेला होता. माझं एक आकलन आहे की महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल प्रारंभीच्या काळात लेखन करणाऱ्यांच्यापैकी तर्कतीर्थ आहे. आणि त्या ज्योती निबंधामध्ये परंपरेविरुद्ध बंड करणारा पहिला पुरुष असं त्याची टॅगलाईन आहे. या टॅगलाईनमध्येच फुले हे किती बंडखोर होते याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते लिहिल्यानंतर लोक असं म्हटले की हे फारच संक्षिप्त फुल्यांचं चरित्र झालं, तुम्ही विस्ताराने का लिहित नाही की जेणेकरून फुले आम्हाला आणखीन विस्ताराने कळतील. ते लक्षात ठेवून त्यांनी 91 साली महात्मा फुल्यांची स्मृतिशताब्दी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जन्मशताब्दी एका वर्षाच्या काळात येत होती. त्या काळात त्यांनी राष्ट्रीय पुस्तक न्यासासाठी NBTसाठी एक विस्तृत चरित्र ज्योतिचरित्र लिहिलं. हे ज्योतिचरित्र आज हिंदीमध्ये उपलब्ध आहे, इंग्रजीमध्ये आहे आणि मराठीमध्ये आहे. ज्यांना ज्योतिबा फुले समजून घ्यायचे आहेत त्यांनी तर्कतीर्थांचं हे वस्तुनिष्ठ चरित्र अवश्य वाचलं पाहिजे अशी माझी धारणा आहे. 13वा खंड तुलनेने कदाचित सर्वाधिक सोपा, सर्वात तुम्हाला कल्पनेला वाव देणारा, खूप वेगवेगळे दिशा दाखवणारा तो म्हणजे पत्रसंग्रह. तर्कतीर्थांना आलेली पत्र आणि त्यांनी लिहिलेली पत्र. स्वाभाविकच अनेक पत्रांचे संदर्भ आता आपल्याला प्रत्येकालाच लागतील असं नाही. तुम्ही तुमच्या प्रास्ताविकात काही तळटिपामध्ये ते दिलं असेल शक्य तेवढं. तरीही या पत्रसंग्रहाचं म्हणून वैशिष्ट्य, त्यांना आलेली पत्र आणि त्यांनी दिलेली उत्तरं काय आहे? तर्कतीर्थ यांनी पत्र कुणाकुणाला लिहिली असं आपण पहिल्यांदा पाहू. तर्कतीर्थांना लिहिलेली पत्र महात्मा गांधींनी लिहिली त्यांना. तर्कतीर्थांनी यशवंतराव चव्हाण साहेबांना मोठ्या प्रमाणात पत्र लिहिलेले आहेत. अनेक पत्र आहेत. आपण यामध्ये पत्रसंग्रहात अत्यंत प्रातिनिधिक पत्र घेतलेले आहेत. त्यांनी जो पत्रव्यवहार केला आहे, तर्कतीर्थांचं चरित्र हे संस्था पुरुषाचं चरित्र होतं. हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर यातला संस्थात्मक पत्रव्यवहार तुम्ही पाहिला पाहिजे. म्हणजे प्राज्ञ पाठशाळेचा पत्रव्यवहार आहे, धर्मकोशाचा पत्रव्यवहार आहे, नवभारतचा पत्रव्यवहार आहे, मराठी ग्रंथसंग्रहालयाचा पत्रव्यवहार आहे, रॅडिकल ह्युमॅनिस्ट पार्टीचा पत्रव्यवहार आहे, क्वेस्टचा पत्रव्यवहार आहे. म्हणजे एकीकडे संस्थात्मक पत्रव्यवहार आणि दुसरीकडे व्यक्तिपत्रव्यवहार असं एक मोठं सामंजस्य या पत्रव्यवहारामध्ये दिसतं. आणि त्या पत्रव्यवहारांचं आत्ता मूल्य असं आहे, म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर रूढ अर्थाने लोक तर्कतीर्थांना यशवंतराव चव्हाणांचे राजकीय गुरु मानतात. पण हे अगदी खोटं आहे. हे दोघं एकमेकाचे अत्यंत सुहृद मित्र होते. दोघं एकमेकाला प्रिय या नावानेच पत्र लिहितात. यातून ती धारणा पूर्णपणे संपुष्टात येते. दुसरं असं की या दोघांच्यामध्ये मैत्र इतकं अद्वैत होतं की आपल्या प्रत्येक व्यक्तिगत आणि सार्वजनिक जीवनातील प्रश्नांच्याबद्दल एकमेकाची मतं जाणून घेऊन, म्हणजे मी तर असं म्हणेन हे दोघे सहचर होते, सहयोगी होते, सहकारी होते, सहमित्र होते आणि सहविचारी प्रवासी पण होते. म्हणजे एक मी छोटं उदाहरण सांगेन एका पत्राचं की यशवंतराव चव्हाण साहेब इमर्जन्सीच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष सोडतात आणि इंदिरा काँग्रेस म्हणजे पहिल्यांदा सिंडिकेटमध्ये जातात ते. आणि नंतर परत तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक राजकीय पुरुष हा सत्तेवर आणि साधनांवर जगत असतो. यशवंतराव चव्हाण त्याला काही अपवाद नव्हते. त्यांना नंतर असं वाटलं की आपण सत्तेच्या बाहेर राहून फार सामाजिक काम
आणि परिवर्तनाचं काम करू शकणार नाही. म्हणून अत्यंत विचारपूर्वक आणि खरं म्हणजे तर्कतीर्थांशी पूर्व विचार विनिमय करून परत ते इंदिरा काँग्रेसमध्ये जातात. इंदिरा गांधींना ते होकाराचं पत्र पाठवतात. इंदिरा गांधी त्यावेळी चढावर होत्या. त्यांनी उत्तर देण्याचं सौजन्य पण यशवंतराव चव्हाण साहेबांना दाखवलं नाही. 3 महिने पत्र लिहून काळ लोटल्यावर यशवंतराव चव्हाण साहेब तर्कतीर्थांना एक पत्र लिहून खाजगी, मी काही खाजगी पत्र पण छापलीत. ही छापावी की नाहीत हा वादाचा मुद्दा होऊ शकतो, पण मला असं वाटतं की काळ ओसरल्यानंतर आणि व्यक्ती निवर्तल्यानंतर खाजगी आणि सार्वजनिक असं काही राहत नाही. जेव्हा तुम्ही लिखिताकडे जाता, इतिहास दुसरा तिसरा काय असतो, इतिहास त्याच्या काळामध्ये खाजगी असतो पण नंतर तो सार्वजनिक होतो. तसंच पत्रव्यवहारांच्याकडे पण आपण पाहिलं पाहिजे. यशवंतराव चव्हाण साहेब तर्कतीर्थांना असा प्रश्न विचारतात, आता काय करावे? आता काय करावे म्हणजे मी इंदिरा गांधींना होकार तर दिलाय, त्यांच्याकडून उत्तर तर येत नाही, आता काय करावे? तर्कतीर्थ तितक्याच निखळपणे त्यांना उत्तर देतात, दार ठोठावले ना उघडेपर्यंत अंगणात बसावे. पुढे असं लिहितात की नाहीतरी महाराष्ट्राची हवा समशीतोष्ण आहे, बाधणार नाही. मला असं वाटतं की सूचकतेमध्ये जे सौंदर्य भरलेलं असतं ते तर्कतीर्थांच्या प्रत्येक पत्रामध्ये तुम्हाला दिसेल. यशवंतरावांच्या संदर्भात यशवंतराव अद्याप चाचपडतच आहेत अशी एक मुलाखतीच्या तुमच्या संग्रहामध्ये आहे. संदर्भात तो कालखंड हाच कालखंड आहे. त्यात इंदिरा गांधींच्या बद्दलही त्यांनी खूप स्पष्टपणे जी विधानं केली ती फारच इंटरेस्टिंग आहेत. आपण आता पुढे त्याच इंदिरा गांधींच्याशी तर्कतीर्थांचं फार मोठं सख्य होतं असंही तुम्हाला दिसेल. बरोबर. पुढचे जे 2 खंड आहेत 14 आणि 15 ते वाचकांना अजिबात आपला रस वाटणार नाही. त्यात मात्र ते बघितले, नजरेखालून घातले तर कोणताही वाचक स्तिमित होईल. खरं आहे. असे जे 2 जे खंड आहेत ते म्हणजे संस्कृत हस्तलिखितांची ग्रंथांची केलेली विवरणात्मक सूची. त्या काळात जे काही मिळवलेले असतील सगळ्या पोथ्या आणि अन्य हस्तलिखित त्याची सूची, तर ते एक थोडक्यात सांगता येईल. अरे हा तर म्हणजे मी तुम्हाला सगळ्यांनाच असं सांगेन की तुम्हाला कळो न कळो एकदा डोळ्याखालून ते घाला. म्हणजे आपलं सगळं वैभव कशात आहे, साहित्य, भाषा, संस्कृती याचं सगळं सौंदर्य आणि त्याचा तत्कालीन इतिहास तुम्हाला शोधायचा असेल तर त्याचं उत्तम साधन म्हणजे त्या काळची हस्तलिखित. म्हणजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आज आपण इतका आदरपूर्वक उल्लेख करतो. मला सांगा की त्या काळातली कागदपत्र नसती तर छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणाचं जे कार्य केलं ते आपल्यापुढे आलं नसतं. तसंच आपली संस्कृती विकसित कशी झाली हे जर तुम्हाला पाहायचे असेल तर तत्कालीन हस्तलिखितं तुम्ही पाहिली पाहिजे. तर्कतीर्थ आणि त्यांचे गुरु केवलानंद सरस्वती यांनी एक मंडळ स्थापन केलं होतं. त्याचं मूळ नाव धर्म परिवर्तन मंडळ असं होतं. नंतर त्याचं नाव त्यांनी धर्म सुधारणा मंडळ असं केलं आणि त्यातून मग धर्मकोशाची निर्मिती झाली. मी मित्रांनो तुम्हाला सांगेन की एखादा माणूस किती व्यासंगी असतो. या दोघांनी त्या काळामध्ये भारतभरातून 50,000 पोथ्या संकलित केलेल्या होत्या. आजही त्या प्राज्ञ पाठशाळेमध्ये जिज्ञासूंना बघण्यासाठी उपलब्ध आहेत. यातील फक्त 13,000 पोथ्या, 11,000 माझ्या माहितीप्रमाणे पोथ्यांचं वर्णन आहे. वर्णन 15 रकान्यामध्ये आहे. ते रकाने ऐकलं तरी या माणसांनी किती कष्ट केले तर्कतीर्थांनी हे तुम्हाला कळेल. अनुक्रमांक 1 म्हणजे अनुक्रम पोथीच क्रमांक 1. 2 पोथी लेखकाचे नाव, कुणाकुणाच्या पोथ्या आहेत. बृहस्पतीची आहे, कौटिल्याची आहे, व्यासांची आहे, वाल्मिकींची आहे, बृहस्पतींची आहे, अशा सगळ्यांच्या सर्व मान्यवर वेद
रामायण महाभारत लिहिलेल्या लोकांच्या पोथ्या तुम्हाला दिसतील. त्या तुम्हाला माहीत आहे की स्क्रायबिंग नावाची एक मोठी पद्धत धर्मशास्त्रामध्ये आहे की कित्ता करणे, पूर्व साहित्याचं उतरून काढणे आणि ते उतरून काढत असताना पोथी लेखक किंवा हस्तलिखित लेखक त्या काळची वर्णन आहेत. आपण सगळ्यांनी वर्तमानामध्ये या खंडांचा अभ्यास करताना समजून घेतलं पाहिजे. मी प्रस्तावनेत विस्ताराने लिहिले त्याच्याबद्दल की पोथी लिहिणारा काय काय करायचा. तो कागद तयार करायचा, तो शाई तयार करायचा, तो चित्र काढायचा, तो कॅलिग्राफी सुंदर हस्ताक्षरात लिहायचा आणि असा माणूसच पोथी लिहू शकायचा. म्हणजे ऐरागैरा पोथी लिहायचा नाही. ज्याला शाईचं शास्त्र माहीत आहे, ज्याला रंगशास्त्र माहीत आहे, ज्याला अक्षराचं वळण माहीत आहे, आज आपण फॉन्ट बिंट म्हणतो, पोथ्या नुसत्या बघितल्या तरी अक्षरांची वळणं तुम्हाला कळतील. पूर्वी त्या आपल्याकडे 27 कला ज्या प्राचीनमध्ये सांगितल्या जातात, 64 कला, तर त्या 64 कलाच्या मध्ये एक लेखन कला पण आहे. ती या लोकांच्यासाठी ती कला म्हटलंय. तुम्ही आम्ही जे करतो ती कला नाही. आपण कसले, आपण उपरे कलाकार आहोत, आपण नुसतं कटपेस्ट करणारे लोक आहोत. त्यांनी केलेलं काम हे खरं काम आहे असं मी का म्हणतो ते सांगतो. तर दुसरा रकाना आहे लेखकाचा, म्हणजे शीर्षक, पोथीचं शीर्षक, तिसरा लेखक. चौथा रकाना आहे भाष्यकार, म्हणजे या पोथीची समीक्षा कोणी केली त्याचं नाव, कोणतं भाष्य केलं ते, म्हणजे शंकर भाष्य असेल शंकर भाष्याचं वर्णन. पुढे आहे पोथीचा आकार, सेंटीमीटरमध्ये आहे तो. 65च्या दरम्यान हा कोश तयार झाला, सेंटीमीटरमध्ये आहे. नंतर पृष्ठसंख्या आहे, नंतर पृष्ठावरच्या ओळी आहेत, ओळीतली अक्षर आहेत. असं 13,000 पोथ्यांचा इतिहास. नंतर पुढे त्याची लिपी, त्याचा काळ, त्याची स्थिती, त्याचं माध्यम, म्हणजे चांबड्यावर लिहिलं आहे, भुर्जपत्रावर लिहिलं आहे, कागदावर लिहिलं आहे, कापडावर लिहिलं आहे, कशावर लिहिलं, हे सगळं. पोथीची सद्यस्थिती, आता ते जीर्ण आहे का सुरक्षित आहे, सुस्थितीत आहे इथपर्यंत. आणि पुढे एक ब्लँक रकाना आहे विशेष, त्याच्यामध्ये त्या पोथीचं वैशिष्ट्य लिहिलेलं आहे की ह्या पोथीचं हे विवरण का दिलेलं आहे. मला असं सांगा की ह्या 50,000 पोथ्यांचा अभ्यास हा वर्तमानातील इंडॉलॉजीचा अभ्यास नाही का. आपण वर्तमानामध्ये हिंदू धर्म आणि हिंदू धर्मशास्त्र ह्याच्याबद्दल फार गांभीर्याने विचार करतो असं सांगितलं जातं. हे सगळं बघितल्यावर आपल्या गांभीर्याची परिपण जिज्ञासूंच्या लक्षात यावी. म्हणूनच म्हटलं की हे 2 खंड अजिबात आपल्याला पुढे काही घेऊन जाणार नाहीत स्वतःला वाचायला, पण स्थिमित होण्यासाठी अगदी प्रचंड उपयुक्त आहेत. आता पुढचा जो खंड आहे, कष्टसाध्य हे 2 खंड आहेत त्यांचे. 16वा खंड जो आहे तो अनेक लोकांना थोडा धक्का देणारा, पहिल्यांदाच आम्हाला हे कळलंय, पहिल्यांदाच ऐकलंय असं वाटणार आहे. आणि तो म्हणजे भारतीय संविधानाचं संस्कृतमध्ये भाषांतर, पहिल्या प्रारूपाचं 1950 सालचं त्याचं पहिलं भाषांतर करण्यामध्ये लक्ष्मण शास्त्री कसे होते आणि ते भाषांतर याबद्दल थोडं. म्हणजे आपल्याला माहीत आहे की भारताची जी राज्यघटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ती तयार झाली. ती तयार झाल्यानंतर त्याच्या 8व्या परिशिष्टामध्ये घटना तयार झाली तेव्हा, म्हणजे 49 साली, आपण असं लिहिलं होतं की या 14 भाषा या भारताच्या राज्यभाषा असतील, म्हणजे प्रांतभाषा असतील. आणि घटनेमध्ये अशी तरतूद होती की जी घटना तयार होईल त्या घटनेचं या 14 भाषांच्यामध्ये भाषांतर केलं जावं. 1950-52च्या दरम्यान 13 भाषांची भाषांतरं करणारे भाषांतरकार मिळाले. संस्कृतमध्ये घटनेचं भाषांतर करायला भाष्यकार मिळालं नाही. राजेंद्र प्रसाद त्यावेळी, इफ आय एम नॉट रॉंग, राष्ट्रपती होते आणि मावळणकर सभापती होते. या दोघांना तर्कतीर्थांचा संस्कृतचा व्यासंग महात्मा गांधींच्यामुळे माहीत होता. राजेंद्र प्रसादांनी मावळणकरांच्या मार्फत तर्कतीर्थांना आपली अडचण सांगितली की
आपण 13 भाषात करू शकलो आणि आमची इच्छा आहे की 14व्या भाषेत पण व्हावं. तर ते म्हणले करतो म्हटले ते. आणि मंगलदेव शास्त्री यांनी तर्कतीर्थांनी 3/4 आणि मंगलदेव शास्त्रींनी 1/4 असं भाषांतर केलं. भाषांतर करताना आता काळ पहा की संस्कृत हजारो वर्षांपूर्वीची भाषा आणि 52 साली आपली भारतीय राज्यघटना, 52 सालचं वर्तमान जीवन, त्यामध्ये कितीतरी गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी त्या काळात नव्हत्याच. म्हणजे अगदी उदाहरण म्हणजे इंजिनियर, त्या काळात इंजिनियर असेल, शिल्पी वगैरे, काष्ठशिल्पी असेल वगैरे, पण अभियांत्रिकी नावाची विद्याशाखा त्यावेळी नव्हती. तर्कतीर्थांच्या पुढे प्रश्न असा आला की याचं संस्कृत संज्ञापन कसं करायचं. तर्कतीर्थ सगळ्या ज्ञानव्यवहारामध्ये अत्यंत व्यवहारीग्रस्त होते. त्यांनी असं पाहिलं की हिंदीमध्ये केलेली भाषांतरं जी आहेत ही वर्तमानाच्या प्रमाणाकडे जवळपास जाणारी आहेत. तो आदर्श मानून तर्कतीर्थांनी संस्कृतमध्ये त्याला पर्यायी आणि समांतर अनेक नवे शब्द तयार केले आणि भाषांतर केलं. हे भाषांतर 9 जणांच्या विद्वत समितीपुढे मान्यतेसाठी आलं. त्याच्यामध्ये 3 भारतरत्न होते, त्याच्यामध्ये 3 आंतरराष्ट्रीय भाषा वैज्ञानिक होते आणि 3 राष्ट्रीय संस्कृत पंडित होते. या 9 जणांनी 22 दिवस कलमवार याचं वाचन केलं आहे आणि कलमवार वाचन करून काना मात्रा वेलांटी न बदलता मंजूर केलं आहे. एखाद्याची प्रज्ञा कशी असते हे नुसतं भाषांतराचं नाही, ह्यांनी भाषांतर करून दिलं आणि सरकारपुढे एक नवाच प्रश्न निर्माण झाला की हे छापायचं कुठे. त्या काळामध्ये वाराणसी सोडलं तर कुठेच संस्कृत टाक नव्हता. टाक म्हणजे फॉन्ट, म्हणजे खिळे. तर तर्कतीर्थांना त्यांनी सांगितलं की काय करूया, तुम्ही भाषांतर करून दिलं पण मुद्रणाचा प्रश्न आहे. तर्कतीर्थ म्हणले मी छापून देतो. पहिलं भाषांतर वाईत झालं आहे, पहिलं मुद्रण पण वाईमध्ये झालं आहे. तर्कतीर्थांनी पहिल्या घटनेच्या केलेल्या प्रूफ रिडिंगची प्रत पण उपलब्ध आहे. माणूस किती व्यासंगी आणि किती कष्टपूर्वक एखादं काम करतो. समर्पण नावाची गोष्ट म्हणजे तर्कतीर्थ. आता शेवटचा प्रश्न घेतो. खंड क्रमांक 17 आणि खंड क्रमांक 18 दोन्हीच्याही संदर्भात एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर देता येईल. 17वा खंड जो आहे तो तर्कतीर्थांच्यावर लिहिले गेलेले लेख आहेत. स्मृतिलेख असतील, गौरवपर लेख असतील, श्रद्धांजली लेख आहेत. आणि 18वा जो खंड आहे त्यामध्ये तर्कतीर्थांच्या लेखनाची, त्यांच्या साहित्याची वेगवेगळ्या क्षेत्रातील नामवंतांनी केलेली समीक्षा आहे. तर या दोन्ही खंडांच्या बद्दल म्हणजे त्यांच्याविषयी आणि त्यांच्या लेखनाविषयी किंवा विचारांच्या विषयी खरं म्हणजे या प्रकल्पाने एक नवं परिमाण आणि नवी परंपरा निर्माण केली असं मला वाटतं. आजवर महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये जे समग्र वाङ्मयीन प्रकल्प झाले त्यामध्ये ज्याला आपण प्युअर टेक्स्ट म्हणतो, या प्युअर टेक्स्टवरच काम झालेलं आहे. पण टेक्स्च्युअल क्रिटिसिझमवर आजपर्यंत काम झालेलं नाही. हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे की जो टेक्स्च्युअल क्रिटिसिझमवर काम करतो. म्हणजे तर्कतीर्थांनी जे साहित्य लिहिलं, मग भाषणं असेल, मुलाखती असतील, ग्रंथ असतील, भाषांतर असतील, अशा अनेक अंगांनी, मुलाखती असतील, अशा अनेक अंगांनी वेळोवेळी लोकांनी लिहिलेलं आहे. आणि ते जवळजवळ एका शतकभराच्या कालखंडातले ते लेख आहेत. त्याच्यामध्ये ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात म्हणून गौरव आहे. आणि त्याचवेळी एक ग्रस्त असं लिहितो, वाया गेलेला विद्वान. समकालामध्ये एकीकडे प्रशंसा आहे आणि दुसरीकडे कुत्सितता पण त्यांनी भोगलेली आहे. पण ते कधी विचलित झालेत असं मला दिसत नाही. ऑन दी कॉन्ट्ररी तर्कतीर्थांचं हे गुणवैशिष्ट्य होतं की जे आपल्यावर टीका करतात त्या टीकांना अत्यंत उदारपणे आणि खरं म्हणजे कठोरपणे पण ते उत्तरं द्यायचे आणि समोरच्याला पुराव्यानिशी नामोहरम करण्याची एक विद्वत कला त्यांनी स्वतःची विकसित केली होती. आणि ती मला वाटतं त्यांच्या ज्ञान तपस्येतून त्यांनी निर्माण केलेली होती. हे जे 2 खंड आहेत याच्यामध्ये म्हणजे आता समीक्षा खंड घेतला
तर नची केळकरांच्यापासून डॉक्टर सुनील कुमार लवटेंच्यापर्यंत वेळोवेळी ज्या ज्या लोकांनी समीक्षा केल्या त्या सर्वांचा समावेश ह्याच्यामध्ये आहे. आणि गौरव आणि स्मृती लेखामध्ये नातीनं पण आजोबांबद्दल लिहिलेलं आहे, मुलांनी बापाबद्दल लिहिलं आहे, बापांनी आपल्या मित्रांच्याबद्दल लिहिलं आहे, म्हणजे तर्कतीर्थांनी आपल्या मित्रांच्याबद्दल लिहिलं आहे, सहकाऱ्यांच्याबद्दल लिहिलं आहे, सहकाऱ्यांनी तर्कतीर्थांच्या वेगवेगळ्या अंगांच्याबद्दल लिहिलं आहे. म्हणजे माझे राजकीय सहयात्री असा नावाचा लेख यशवंतराव चव्हाणांनी लिहिलेला आहे. त्यामध्ये फार सुंदर वाक्य आहे की यशवंतराव चव्हाण साहेब तर्कतीर्थांची भाषणं वाचून स्वातंत्र्य लढ्यात उतरले. त्याची आठवण त्यांनी लिहिलं आहे की कृष्णेच्या काठावर हा पंडित 8 दिवस सलग भाषणं देतो आणि भाषण देताना आम्हाला सगळ्या तरुणांना असं सांगतो की आजवर मी शास्त्र शिकलो माझ्या गुरुकडे, मला आता इथून पुढे शास्त्राचे रूपांतर शस्त्रात करायचे आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी असं लिहिलं आहे की त्या एका वाक्याने माझा कायाकल्प झाला आणि मी माझ्या शाळेच्या झाडावर जाऊन तिरंगा झेंडा फडकवला. आणि अवघ्या 16व्या वर्षी यशवंतराव चव्हाण साहेब तुरुंगात गेलेले. आणि म्हणून कदाचित कृष्णाकाठची प्रस्तावना ही तर्कतीर्थांना लिहायला विनंती केली. तर ही जी एक ज्याला काय आपण म्हणतो माणसाची घडण समजून घ्यायला हे 2 खंड उपयोगी आहेत. मला असं वाटतं की टेक्स्ट किंवा संहिता तुम्ही देत असताना समीक्षेसह ती संहिता दिली तर त्या संहितेला एक काळाची चौकट, काळाची मेघडंबरी निर्माण होते आणि मग परत वर्तमानाला त्याची पुनःसमीक्षा करण्याची प्रेरणा मिळते. मला असं वाटतं की हे कोश आल्यानंतर नवे समीक्षक नव्या विचारांनी तर्कतीर्थांच्याकडे बघायला लागतील. हे खंड लवकरच साहित्य संस्कृती मंडळाकडून प्रकाशित होतील, लोकांच्यापर्यंत जातील. मला पूर्ण खात्री आहे की केवळ सर्वसामान्य वाचकच नाही तर अभ्यासक, संशोधक यांना अनेक वाटा खुल्या होतील. यांचा आधार घेऊन कितीतरी नवी ज्ञानाची क्षेत्र लोक धुंडाळतील. याचा आधार घेऊन संशोधनाचे प्रकल्प. खरं म्हणजे एक सांगितलं पाहिजे आपल्याला, म्हणजे माझं आकलन असं आहे की तर्कतीर्थ 94 साली गेले, आज आपण 24 साली बोलतो आहोत. मधला साधारणपणे 30 वर्षाच्या काळात आणि खरं म्हणजे ते जिवंत असल्याच्या काळात पण आपल्याकडे संशोधन हे विचार व्यवहारावर फार कमी होतं. तर्कतीर्थांवर महाराष्ट्रामध्ये अपवाद PhD झालेले आहेत, त्या हाताच्या बोटांच्यापेक्षा कमी आहेत. हे या निमित्ताने मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. मला असं वाटतं की या प्रकल्पाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये जितके कोणी विचारवंत असतील त्यांच्यावर नवसंशोधन, पुनर्व्याख्या, हिंदीमध्ये पुनर्व्याख्येची जी परंपरा आहे ती मराठीमध्ये पण या निमित्ताने सुरू व्हावी. ती झाली तर मराठी अभिजाततेकडे जाईल. हे सर्व खंड कोणीही 2 तास नजरेखालून घातले आणि ज्यांना एकूण PhDचं स्वरूप माहीत आहे अशी माणसं खात्रीने सांगतील की या खंडांचा आधार घेऊन यातले आशय विषय घेऊन 100हून अधिक PhD करण्या इतका ऐवज, इतक्या वाटा पुरवण्याची क्षमता या 18 खंडांच्यामध्ये आहे. आणखीन हे सगळे खंड संशोधनाच्या शिस्तीत सादर केलेले आहेत. तो तर सर्वात महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे तर्कतीर्थांच्या एकूण कामाची व्याप्ती, खोली, पद्धती ही तर यातून सगळी कळतेच. परंतु त्यासाठी तर हे खंड जरूर पाहावेत, नजरेखालून घालावेत. मात्र हे सर्व व्यवस्थित पाहिल्यावर सुनील कुमार लवटे सरांनी याचं जे संपादन केलेलं आहे, संपादनाचे सगळे निकष, त्याची कागद, छपाई, त्याची मांडणी, त्याचं प्रेझेंटेशन, त्याच्या तळटीपा, त्याच्या प्रस्तावना, संदर्भ, मागचे पुढचे, हे सगळं ज्या पद्धतीने केलं आहे, ज्या अचूक पद्धतीने केलेलं आहे ते बघता संपादन कसं करावं अशा प्रकल्पाचं यासाठी सुद्धा हे अभ्यासलं पाहिजे असं मला वाटतं. एक छोटी गोष्ट सांगतो शेवटी की या प्रकल्पाच्या शेवटी मला न मिळालेले अप्राप्त संदर्भ दिलेत की जेणेकरून नव्या पिढीने ते मिळवावेत. आणि याचं नाव समग्र जरी असलं तरी ते संदर्भ जोपर्यंत मिळणार नाही
तोपर्यंत हा समग्र वाङ्मय प्रकल्प पूर्ण होणार नाही. तो नव्या पिढीने करावा असं या निमित्ताने आवाहन करतो. आणि या 18 खंडांचा एक परिचय देणारी जी पुस्तिका आहे, त्याला त्यांनी छोटी पुस्तिका आहे पण तिला 19वा खंड म्हटलं आहे. त्याच्यातल्या एकदम समारोपाच्या भागात त्यांनी पुढे काय तर तर्कतीर्थांचं सचित्र आणि वस्तुनिष्ठ असं एखादं चरित्र लिहिण्याचा संकल्प पार पाडलेला आहे. आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो की तो प्रकल्प करत असताना इतके संदर्भ मला मिळालेत की ते जर मी माझ्याकडेच ठेवून बसलो तर ते योग्य होणार नाही. त्याचा वापर करून एक बृहत चरित्र सचित्र देण्याचा म्हणजे एक 9,500 पानांचा हा सगळा प्रकल्प झालेला आहे. त्यानंतर बृहत चरित्र 1,000 पानांचं तरी नक्की होईल. 1,000 पानांचं होईल. राजा मंगळवेढेकरांनी साने गुरुजींचं लिहिलेलं एक 700 पानांचं चरित्र तुम्हाला आत्ता या मुलाखतीच्या निमित्ताने भेट देतोय. हे साधना प्रकाशनाकडूनच आलेलं आहे आणि याची नवीन आवृत्ती गेल्याच महिन्यात आली. धन्यवाद. मनापासून आभार सगळ्यांचे, साधनेचे, सर्व प्रेक्षकांचे पण.